गुड इव्हिनिंग टू ऑल. आज आपण आपल्या जो काल घटक पाहिलेला होता ना त्याचा पुढचा घटक आणि त्यातला काही राहिलेला भाग अशा दोनही गोष्टी आपल्याला पाहायचे. ओके, सगळेजण रेडी? हो बरोबर. आज जरा शाळा अटेंड करायची, मग लेक्चर अटेंड करायचं. बरोबर, तयारी झाली सगळ्यांची? आपण काल म्हणाल्याप्रमाणे केवळ लेक्चरला समोर बसायचं नाहीये, तर तुम्ही सगळ्यांनी आपली वह्या आणि पुस्तकं नाही घेतली तरी चालतील, पण वह्या मात्र सगळ्यांनी घेऊन बसायचे. ओके, आणि वहीवर लिहायला निश्चितच असा बोर्ड नाहीये तुमच्याकडे, हो ना? हाताने वगैरे लिहून काही नाही चालणार. पेन आणि बाकीचं जे साहित्य असेल जे आवश्यक असेल असं सोबत घ्या आणि आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. ओके, एव्हरीवन इज रेडी? चला, आता काल बघा थोडस आपण रिवाइज करू अँड देन कम टू द फॉरवर्ड. आता काल आपण जी लयबद्ध मांडणी हा जो घटक आहे या घटकाची ओळख करून घेतलेली होती आणि त्या घटकातला जो पहिला उपघटक होता अक्षरांची लयबद्ध मांडणी, अक्षरांच्या लयबद्ध मांडणीवर जे अगदी इंटरेस्टिंग जे क्वेश्चन्स होते ते आपण सोडवलेले आहेत. आता यात आपण काय करूया आज माहिती का, आपल्याला खरं तर आज अंकांची लयबद्ध मांडणी घ्यायची, बरोबर? पण आज आपण काही जरा वेळा थोडासा वेळ जो आहे ना, तर अक्षरांच्या लयबद्ध मांडणीमध्ये आपल्या मुख्य परीक्षेला जे काही प्रश्न आलेले होते ना, तर या मुख्य प्रश्नांची थोडीशी सोडू ते आपण आणि मग नंतर पुढच्या घटकाकडे जाऊया. चालतंय ना? रेडी आहात सगळे? बरं, ठीक आहे. आता थोडस लक्षातून गेले की तुमच्या बघूयात का जरा रे. काल आपण लयबद्ध मांडणीसाठी एक सूत्र शोधलेलं होतं. आठवतंय का सगळ्यांना? करेक्ट, आठवलंय सगळ्यांना. काय सूत्र होतं रे? काय होतं? येस, वजा, गटपाडा आणि बरा. बरोबर. हे जे सूत्र आहे ना, हे सूत्र तुम्हाला काय करताय माहिती का? या सूत्रामुळे जे उदाहरण समोर पाहिल्यानंतर सगळी अक्षरांची गोल 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 फिरतात ना, तर ती गोल फिरत नाही. गटामध्ये त्यांना एकदा बसवलं की पटकन आपल्याला ती उदाहरणं सोडवता येतात. तर हे उदाहरण मी तुम्हाला लिहून घ्या आणि जमलंच तर सोडवण्याचा प्रयत्न करा असं म्हणाले होते. आपल्या काही हुशार मुलांनी अगदी त्याच क्षणी याची उत्तरं सांगितलेली होती बरं का. पण जर काहींना काही अडचण वाटत असेल तर आज आपण हे पटकन एकदा सोडून घेऊया का रे? ओके का? ओके, चला. उदाहरण आपण कालच लिहिलेलं आहे. मग आता इथे उदाहरण लिहिलं आहे, मग आपण काय करणार बरं? आता सोडवताना तुम्हाला समोर इथे उदाहरण दिसतंय, पर्याय दिसतात, बरोबर? ठीक आहे. पण आपण काय करत असतो, प्रत्येक वेळेला इथे प्रत्येक उदाहरणाचं स्पष्टीकरण लिहित असतो. अगदी फक्त पर्याय आणि त्याला टिक मार्क केली इथपर्यंत विषय संपवायचा नाही. आता पुढे प्रत्येक घटकाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची, उदाहरण सोडवलं, योग्य पर्याय शोधला तरी देखील त्या उदाहरणाचं जे स्पष्टीकरण आहे ते तुम्ही काय करायचंय, प्रत्येक वेळेला खाली लिहायचे. त्यामुळे काय होतं माहिती का, त्या वेळेला जो अधिकचा विचार करण्यासाठी जो वेळ जातो तो वेळ आपला कमी होतो. आणि आपण काय म्हणालो होतो, मी तुम्हाला कालच्या क्लासमध्ये सांगितलं होतं पहा, मेंटल ॲबिलिटी मध्ये ऍक्युरेसी, स्पीड आणि व्हेरिएशन्स या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. आणि हा जो मधला जो स्पीड आहे ना, त्या 2 गोष्टी बरोबर कव्हर करतो. ओके, तर आता इथे आपण कालचं सूत्र सांगा पुन्हा एकदा. काय करायचंय? करेक्ट, काय करायचंय? आधी मोजायचे अक्षर मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
आहेत 5. करेक्ट. मग ऑलरेडी कंप्लीट असलेला गट. ठीक आहे, गट सापडला. आले लक्षात. आता काय करणार आहोत, फक्त सूची पाहायची. काय करायचं बरं. मग आता इथे आपल्याला शेवटचं गट मिळालंय पहा, UMVNW. मग इथे तो आणि हा गट सारखं वाटतंय का बघा, पहिला आणि शेवटचा गट अजिबात नाहीये, सारखा नाहीये तो. याचाच अर्थ काय, आपल्याला जरी गट सापडलाय तरी सुद्धा लयबद्ध मांडणीमध्ये काहीतरी बदल झालेला आहे. म्हणजे जी अक्षरे एका गटामध्ये आहेत ती पुढच्या गटामध्ये येताना त्यांनी त्यांचा क्रम बदलून घेतलाय. हो की नाही. तो म्हणाला तूच का खिडकीकडून, मग आज मला बसायचं खिडकीकडून. तो म्हणाला तूच का बाजूने, आज मला बसायचं बाजूने. बरोबर आहे. मग त्यांनी काय केली, पुढच्या वेळेला जागा बदलली. आता ही जागा बदलवली कशी, पुढच्या गटाचं निरीक्षण करा. पहिला गट हा आहे, पुढच्या गटाचं निरीक्षण करू आणि मग बघू. आता इथे सुरुवातीला हा आलेला यम आणि हा आलेला जी, हे दोघ जण आधी कुठे होते, कडेला होते. पण पुढे मात्र ते आपल्याला काय दिसतात, लागोपाठ आलेले दिसतात. म्हणजे बरोबर ह्या दोघांनी अशी काय केली, आपली जागा पकडली आहे. हा झाला 1 नंबर, तो झाला 2 नंबर. मग पुढे हा जो यम आहे, हा जो सेकंड लास्ट आहे ना, हा सेकंड लास्ट आणि हा सेकंड लास्ट अँड सेकंड, म्हणजे हा बरोबर. आता हा यन इथे आहे, इथे मिसिंग आहे. याचाच अर्थ इथे आपण यन टाकला तरीही चालेल, मिसिंग आहे. झाली कंप्लीट आहे. आणि मग नंतर इथे आपल्याला जर यम दिसतोय, यन पण दिसतोय, तर इथे कोण मिसिंग आहे, डब्ल्यू. याचाच अर्थ यांनी दोघांनी नंतरची जागा घेतली. आली लक्षात. म्हणजे गट तयार होताना कसं झालंय बघा, फर्स्ट लास्ट, ओके, देन सेकंड लास्ट अँड देन सेकंड. आणि मग झालाय हा दुसरा गट तयार. दुसरा गट जसा झालाय पुढे पण होणार आहे. परत फर्स्ट अँड लास्ट, सेकंड लास्ट अँड सेकंड. मग इथे UN आला, पुढे हा डब्ल्यू आणि मग इथे असणार आहे V आणि मग हा मधला M. झालं. आले लक्षामध्ये. जरा पाहिल्यानंतर आपल्याला थोडंसं अवघड वाटलेलं होतं ना, अजिबात अवघड नाहीये, आहे सोपं. फक्त काय लक्षात ठेवायचं, त्यांनी त्यांची जी जागा बदलवली ना, ती कशी बदलवली हा जो पॅटर्न असतो, तो पॅटर्न अगदी व्यवस्थित लक्षात आला की उदाहरण व्यवस्थित सुटलं. मग काय भरलं आपण, NWVN. मग याच्यामध्ये पहा पर्यायामध्ये NWVN सापडला आपल्याला पर्याय. आणि मग उत्तराचा पर्याय सापडला, पर्याय क्रमांक 3. इज इट ओके. चला, तर याचाच अर्थ आता हा प्रश्न तुम्हाला समजलेला आहे. सगळ्यांनी नोट डाऊन केला प्रश्न. चला, आता जरा आपण काय करूया, तिथे तुमचं उदाहरण जरा पटपट घेऊयात. आता बऱ्यापैकी सराव झालाय, अनेक प्रकारचे प्रश्न घेतलीत आपण. असं कन्सिडर करा की बोर्डाला आलेला प्रश्न आपण आधीच्या पाहिलेल्या प्रश्नांचा पटकन सोडवेल. हा प्रश्न पहा, ठीक आहे. नोट डाऊन करताय सगळेजण नोटबुक मध्ये. आम्ही आज सांगितलेलं होतं बरं की वह्या चेक करायच्या, उद्या पुन्हा होणार आहेत चेक. चला पहा. तर आता इथे पहा, पुन्हा आपल्याला सूत्राकडे यायचंय. सूत्र कोणतं आपलं, बोला पटपट पटपट बोलायचं. गप्पा बसून उदाहरणं सोडवायची नाही. बरोबर. सूत्र काय होतं आपलं, इथे आता स्पष्टीकरण नाव लिहिण्याऐवजी जरा पुढे जाऊया. काय करायचं आधी, करेक्ट मोजायचं. मोजलीत का, अरे मोजलीत, किती भरली आहेत सगळी सांगा बरं पटपट. हा, तर इथे भरलेली आहेत एकूण अक्षरे 18. तुम्ही मोजलीत ना, बरोबर आहे. आता जर एकूण अक्षरे 18 असली तर आपल्याला काय करावं लागणार आहे,
काय करावं लागेल बोला. 3च्या गटाने बघूया. 3 ठीक आहे. मग 3चा गट असेल किंवा 6चा गट असेल, 3च्या गटाचा विचार करू आधी फक्त. मग आता हा 1 2 3 म्हणजे जर हा 3चा गट पाडला तर हा 3, त्यानंतर 1 2 3. बरं ठीक आहे, ठीक आहे, विचार करू. पुढे हा बघा 3 हा इथे बघा ए बी 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 आलंय, इथे सी ए आलंय, एक मिसिंग, इथे सी ए आलंय, एक मिसिंग, इथे बी सी आलंय, एक मिसिंग. पण हा इथे या गटामध्ये ए बी बी आलाय, सी मिसिंग झालाय नाही. याचा अर्थ काय? 3चा गट पडणार नाही. हे आपण आपल्याच मनाला पटपट सांगायचं आणि पटकन पुढच्या पायरीकडे जायचं. मग 6चा गट पाडूया. 2 4 आणि इथे 6, 2 4 आणि हा इथे 6 आणि हा पुढचा गट. आले लक्षात? आता ही लयबद्ध मांडणी जी आहे ना, तर या लयबद्ध मांडणीमध्ये येणारी अक्षर जरा थोडसाड आहेत ना तुमच्यासारखी, साधी सरळ नाहीये. गप एका जागेवर बसायचंच नाहीये, त्यांना जागाच बदलायची. आता इथे बघा, इथे सी सी हा जो आलेला आहे हा क्रमाने आलाय. इथे एक मिसिंग, इथे एक मिसिंग. पुढे बघा, दुसऱ्या गटाचं निरीक्षण केलं तर ए ए क्रमाने आहे, बी बी क्रमाने आहे. याचाच अर्थ इथे काय असणार आहे? सी असणार आहे. म्हणजेच काय, इथे येणारी ही जी 3 अक्षर आहेत ना, तर त्यांनी डबल जागा धरली रे. काय केलीये? डबल जागा धरून बसले. या सी ने 2 जागा धरल्या, ए ने पण आणि बी ने पण. तसं मग इथे पण करावं लागेल आपल्याला. मग बीच्या आधी बीच हवाय, सीच्या नंतर सी आलाय आणि एच्या आधी सुद्धा पुन्हा एच आलाय. म्हणजे आपल्याला लयबद्ध मांडणी समजली. पुन्हा इथे काय करणार मग? एच्या आधी ए, बीच्या नंतर बी. म्हणजे मग इथे मांडणी कशी आहे? ए ए बी बी सी. ओके, समजलंय? अगदी सोपं. इथपर्यंत थांबायचंय का? जे भरलंय ते पर्याय शोधायचे. काय भरलंय आपण? इथे बी ए सी ए बी. पहा पर्याय मध्ये पी ए सी ए बी. म्हणजे इथे आपल्याला जो योग्य पर्याय उत्तराचा सापडलाय तो आहे पर्याय क्रमांक 3. आणि हे जे अदर 3 आहेत ना, हे डिस्ट्रॅक्टर्स आहेत. ते तुम्हाला तुमच्या रस्त्यापासून दूर दूर ओढत होते, त्यांच्याकडे बघू नका, इकडे बघा. ओके, सगळ्यांनी नोट डाऊन केलाय क्वेश्चन? चला जाऊयात का पुढे? बघा जरा पटपट पटपट आपण हे उदाहरण घेऊन पुढे. खूप इंटरेस्टिंग टॉपिक पाहायचं आहे. आणि हो, कालचं ते खेळ खरे पाहिलं का तुम्ही? पाहिलं? जमतंय? आवडला? तुम्ही अभ्यासाच्या वेळेला आहे ना, तो जो मेन याचा गेम होता तो ब्रेन गेम म्हणाले होते ना मी तुम्हाला. तर हा जो ब्रेन गेम आहे त्यासाठी मधल्या 5-10 मिनिटांचा वेळ द्यायचा. 30 सेकंदामध्ये आपल्याला कसं करता येईल ते बघायचं आणि पुढच्या अभ्यासाला लागायचं. बघा असा मस्तपैकी ब्रेन फ्रेश होतो, पुढचा अभ्यास किती छान होतो. आजही आपण घेणार आहोत बरं, त्याच्यामुळे पूर्ण लक्ष द्या. आता यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला जो पाहायचा आहे तो या प्रकारे आहे. सगळ्यांनी हा प्रश्न आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायचा आहे, प्रश्नाचं निरीक्षण करायचंय. हा प्रश्न मला नाही, आपल्याला सोडवायचा आहे, बरोबर ना? मग आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. पुन्हा एकदा आपण सूत्राकडे जाणार. काय होतं आपलं सूत्र? करेक्ट सांगा, काय होतं? बोलताय का? सूत्र होतं आपलं मोजा, त्यानंतर बोला, त्यानंतर काय करायचं होतं? मोजल्यानंतर गट पाडा आणि त्यानंतर भरा. अगदी बरोबर. तर या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं, अक्षर मोजलीत का रे सगळ्यांनी? अक्षर मोजली नाही? मोजली? मॅडमच्याच मोजण्याची वाट पाहायचं काम चालू आहे का? मोजली. ओके ओके ओके. किती आहेत अक्षर? अक्षर भरली आहेत एकूण 25. नो डाऊट. 25 म्हटल्यानंतर आपण गट करणार आहोत 5 आणि 6 नाही येतो, 5 आणि 5च येतो. 5 आणि 5चे गट करणार आहोत. हा 5 अक्षरांचा हा समान गट तयार झालाय. अगदी सोपं आहे, पटापट गट तयार करून घ्यायचे आपल्याला 5 अक्षरांचे. बरोबर झाली? ओके झाली. 5 अक्षरांचा हा छानसा गट तयार झालाय. आता गटाचं निरीक्षण करायचे आणि भरायचे.
पटकन. आता इथे बघा, पहिला जो गट आहे, पहिला गट आहे MSTUN या 5 अक्षरांचा. पुढच्या गटामध्ये तीच 5 अक्षरं आली आहेत. पण बघा, मी काय म्हणाले होते तुम्हाला, ही उदाहरणं जरा खोडसाळीत ना, असे बा जागेवर बसत नाही, पुन्हा जागा बदलतात. यांनी बघा कशी जागा बदलली. आता हे UN जे पहिल्या गटामध्ये सगळ्यात शेवटी होते, ते पुढच्या गटामध्ये मात्र काय झाले, पुढच्या गटामध्ये काय झाले, इथून उठून डायरेक्टली 1 नंबरला जाऊन बसले दोघ जण. हा गेला 1 ला, हा गेला 2 ला, आणि मग पुढच्याला मागे सरकावं लागलं ना, मग पुढचे सरकले मागे. आता मग हे पण म्हणाले आम्हालाही बसायचं. मग पुन्हा हा यस, हा टी, पुढच्या वेळेला काय झाले, पुढच्या जागेवर गेले. आता यांनी जशा जागा बदलल्या तसं पुढच्याच पण होणार आहे. आता यानंतर हा एन गेला इथे, हा एम आला इथे, मग हा एस टी, आणि मग इथे आहे मिसिंग कोण, यू. करेक्ट. मग पुढच्या वेळेला कसं जाणार, हा सांगा कसं जाणार. हा जो सेकंड लास्ट होता टी, हा टी इथे येईल बरोबर. त्यानंतर लास्टला आलेला यू, हा इथे आला, आणि मग पुढे अक्षर मालिका तयार झाली आपली TUNMS हा शेवटचा गट. मग सांगा बरं, आपण काय भरलं, काय भरलं, जे भरलं ते पर्याय शोधायचे. यू टी आणि पुन्हा यू, यू टी यू. आपल्याला उत्तराचा योग्य पर्याय इथे सापडला. काय सापडला, यू टी आणि यू. नोट डाऊन केले सगळ्यांनी. नोट डाऊन करताना पुन्हा एकदा मी आठवण करून देते बरं का. असं मी म्हणाल की मॅडम किती वेळा एकच रिपीट करतात, स्पष्टीकरण लिहा, स्पष्टीकरण लिहा. पण याचा जो होणारा फायदा आहे ना, तर नक्की तुम्हाला वाटेल की हो म्हणाल्या ते अगदी खरं होतं, स्पष्टीकरण लिहायलाच हवं. आता इथे मी पूर्ण लिहिलेले नाहीये, पण तुम्ही मात्र इथे काहीही स्किप करायचं नाही, सोडायचं नाही. स्पष्टीकरण शेवटपर्यंत लिहायचं आणि योग्य पर्याय सुद्धा. काही अडचण, जाऊयात का मग पुढे, जाऊयात पुढे. ठीक आहे. आता बघा, आता हा एकदम शेवटचा या घटकातला म्हणजे अक्षरांची लयबद्ध मांडणी यातला हे शेवटचे 2 प्रश्न आपल्याला प्रत्येकाने 5 मिनिटात बघायचे. आता बघा, आपण असं करूयात का रे, हे प्रश्न तुम्ही लिहून घ्या आणि तुम्ही सोडवा बरोबर. त्यातला जरा हा एक प्रश्न बघा आणि आणखी हा खालचा एक प्रश्न बघा. आपण काय करूयात, हा खालचा आधी सोडूयात, वरचा तुमच्यासाठी रिझल्ट. ओके, हा तुमच्यासाठी. आता हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाची जरा गंमत आहे, जरा गंमत आहे, गंमत. बघा एकदा प्रश्न पहा बारकाईने. मोठा आहे बरं, खूप मोठ्या अक्षरांचा आहे. मोजलीत अक्षर, पायरीनुसार जायचं. पायरीनुसार एकदा गेलं की मग कसलीही अडचण येत नाही. आपण काय करतो बऱ्याचदा, शॉर्टकट्स आपल्याला खूप आवडतात नाही का, पण ह्या शॉर्टकट्सनी सक्सेस जो असतो ना, तो मध्येच कुठेतरी अडकून पडतो. शॉर्टकट्स म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये त्या सूत्रांचा वापर आपण करतो, पण शॉर्टकटच्या नादात भरकटतो, हे भरकटायला नको. आता इथे जर आपण पाहिलं ना, तर स्पष्टीकरण तुम्ही लिहा. ठीक आहे. आपल्या सूत्राप्रमाणे अगोदर काय केले आपण, एकूण अक्षरे मोजली. मोजले तुम्ही, एकूण मोजा. हा मोजलीत का रे, किती भरली आहे, करेक्ट 24 झाली आहेत अक्षर आली आहेत 24. बापरे, खूपच मोठी अक्षर आहेत रे. मग चला 2चा गट नाही, आपण 2चा गट पाडलेलाच नाही. ठीक आहे ना, 3 पासून सुरुवात करू. 3 पासून सुरुवात केली तर किती, हो बर ठीक आहे. किती झाली, 3 8 24 गट 3चा किंवा 8चा. पण तुम्हाला आपण सुरुवातीला सांगताना सांगितलेलं होतं की बहुधा गट जो असतो तो 6 अक्षरांपर्यंत असतो. मग इथे 8 अक्षरांचा गट सहसा नसतो, म्हणून आपण 3चाच विचार करू. 3च्या अक्षरांचे गट तयार करा. बघा चला, ती झाली 3च्या अक्षरांचे गट तयार. अरे हा इकडे उडून आलाय बरं का, असं पहा. अरे इथे तर पहिला गट दुसरा गट वेगळीच अक्षर आहे.
परत तिसरा कुठेतरी पहिल्याच्या ओळखीचा वाटतोय, चौथा दुसऱ्याच्या ओळखीचा वाटतोय. होतंय का असं काही? हो, असंही होतं. कधी कधी आपल्या या अक्षर मालिकेमध्ये किंवा लयबद्ध मांडणीमध्ये तुम्हाला 2 गट दिलेली असतात आणि या 2 गटांची पुनरावृत्ती होत असते. प्रत्येक वेळेला ह्या गोष्टी लक्षात घ्या. हे उदाहरणांचं व्हेरिएशन आहे आणि हे व्हेरिएशन तुमच्या लक्षात येण्यासाठी खास ही उदाहरणं पण जास्तीची घेतलेली होती. आता इथे बघा अक्षर कोणती आहेत? ब, क आणि प. येते ना, ओळखलीत ना मराठी अक्षर? आपली मराठी अक्षर आहेत. ठीक आहे. आणि आता तिसरा गट बघा. तिसऱ्या गटामध्ये आहे हा फ, ब आणि मग क. यातली आणि यातली अक्षर सारखी आहेत, पण परत यांनी काय केलंय? आगाऊपणा केलाय. हो ना, अक्षरे आपल्यासारखीच आहेत ना. त्यांनी पुन्हा काय केलंय? पुढे जरा जागा सोडून तर गेलेच, पण परत जागा बदलून घेतल्या. आता हा जो शेवटी आलेला होता हा आला सुरुवातीला आणि मग पुढे आला हा ब, क. तसंच याच्याशी रिलेटेड पुन्हा हे आहे. इथे सुद्धा शेवटी क होता, हा क आला आणि मग पुढे ब आणि मग याप्रमाणे इथे असणार आहे पहा. मग इथे काय गट होता? क, फ आणि ब. हा ब आला सुरुवातीला आणि मग त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे क आणि ते घ्यायचंय फ. बरोबर. आता जसं यांचं होतं ना पहिल्या गटाचं, तसंच याला हा गट सिमिलर आहे. पुन्हा याला हा जो गट सिमिलर आहे. इथे सुद्धा काय झालेलं होतं पहा, व श प. हा प पुढच्या वेळेला 1 नंबरला गेला आणि मग व चा नंबर लागला. पुन्हा त्याच्या पुढच्या वेळेला हा श शेवटी होता तो सुरुवातीला गेला आणि मग प व आला. आता इथे मात्र त्याच्या इथे शेवटी कोण आलेला होता? हा व होता. हा इथे येईल सुरुवातीला आणि मग त्याच्या पुढे हा श आणि प. आले लक्षामध्ये? मग आता काय काय घडलं आपण? गट लक्षात आले का? घडलंय काय काय? क, ख आणि प. बघा, क, ख आणि प. पण क, ख आणि व म्हणजे इथे आपल्याला उत्तर मिळाले पर्याय क्रमांक 2. आले सगळ्यांच्या लक्षामध्ये? आता इथे स्पष्टीकरणामध्ये तुम्ही काय लिहिणार माहिती का? की इथे 2 गट मिळाले. हे 2 मिळालेले गट तुम्ही स्पष्टपणे स्पष्टीकरणात नमूद करायचे की गट आहे प, क, फ आणि व, श, प. आणि त्या गटाची पुनरावृत्ती होताना अक्षरांची मांडणी बदलते, अक्षरांचा क्रम बदलतो. इथपर्यंत लक्षात आले? हा प्रश्न 2017च्या आपल्या स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये आलेला प्रश्न होता. ठीक आहे. आता हे जे प्रश्नांचं व्हेरिएशन्स जे आहेत ते आपण बऱ्यापैकी घेतलेले आहेत. भरपूर प्रश्न झालेत आपले. म्हणजे आता मला तर असं वाटायला लागले लयबद्ध मांडणी हा घटक घेऊन जर एखादा पेपर सोडवायला बसले, अक्षरांची लयबद्ध मांडणी आली तर अगदी आउट ऑफ मार्क मिळालेच पाहिजे. ठीक आहे. चला, आता हे जे उदाहरण होते ना ते तुमच्यासाठी पण आले होते मी. फारशी लिहून घ्याच तुम्ही, पण तरी सुद्धा लक्षात ठेवा हे 2018 मध्ये आपल्याला स्कॉलरशिपच्या पेपर मध्ये आलेला हा प्रश्न आहे. सोपाचा प्रश्न आहे, फारसा अवघड नाहीये, तुम्ही अगदी सहज सोडवू शकता. ओके, आय एम कॉन्फिडंट अबाउट यू. आता इथे आज आपण काय करूया? अक्षरांची लयबद्ध मांडणी थांबवू, पुढच्या घटकाकडे जाऊया. ओके, रेडी आहात सगळे? ठीक आहे. आता इथे अंकांची लयबद्ध मांडणी जशी अक्षरांची पाहिली फक्त त्याच्या ऐवजी काय गृहीत करायचं? अंक गृहीत करायचे. तेच पुन्हा आपलं सूत्र मागच्या वेळेला सापडलेले मोजा, गट पाडा आणि मग भरा. अगदी डायरेक्ट प्रश्नांकडे गेलो तर चालतंय का? असली गोल गोल अंक फिरायला लागली. वहीमध्ये नोट डाऊन करा, नवीन पानावरती या, तिथे टॉपिकचं नाव टाका, अंकांची लयबद्ध मांडणी आणि उदाहरण लिहा पटकन. चला, झाले उदाहरण लिहून? नवीन काहीच सांगायचं नाहीये मला, डायरेक्टली स्पष्टीकरणाकडे जाऊया.
जाऊयात. चला आता इथे स्पष्टीकरणामध्ये आपल्या पायरीने जायचं. काय होतं सूत्र? मोजा, त्यानंतर गट पाडा आणि मग भरा. मोजा, चला मोजा, पटपट मोजा. अजून मला सांगायचं किती झाली आहेत ती. ओके, बघते मी कोण मोजतंय, कोण बाजूला बघतंय, कोण कोण जो जॉईन झालेला आहे त्याला शोधतोय, कोणाच्या पोटामध्ये कावळे अचानक ओरडायला लागले. ठीक आहे, मोजा. मोजली आहेत, झाली आहेत मोजून. ओके, किती अक्षर भरली, किती अंक भरले, किती भरले? तर अंक आहेत एकूण 20. किती आहेत? एकूण 20. मग 20 म्हटल्यानंतर कशी गट तयार करायची सांगा बरं मला. सांगा पटकन. तीनाचा नाहीच करायचं आपल्याला. ठीक आहे, मग 4 पंचे 20 असा करूयात का? आधी 4चं बघू. 4चे नाही, लयबद्ध मांडणी जुळली आपल्याला, तर 5चे बघूया. आधी 4चे बघू. 1 2 3 4. आणि हा शेवटी. बरं, इथे काही अंक किती झाल्यासारखे वाटतात तर? अरे सापडली ना तुम्हाला लयबद्ध मांडणी? गट सापडलाय ना ऑलरेडी, इथे दिलाय त्यांनी बघा. आता काय करायचं? सापडला, गट पाडले, गटही सापडला. आता फक्त आणि फक्त भरा. इथे 9 मिसिंग आहे, भरला. इथे 3 मिसिंग आहे, भरला. इथे पुन्हा 3 आणि इथे 9. म्हणजे हा गट होता 3 9 3 9. जे मिसिंग आहे ते भरले. आपल्याला उत्तर मिळालं 9 3 3 3 आणि 9. म्हणजे हा आपल्याला मिळालेला पर्याय क्रमांक 2. सोपं होतं, अगदी बरोबर. सुरुवातीला जेव्हा आपण या अक्षर मालिकेतले म्हणजे लयबद्ध मांडणीची जी उदाहरणं पाहतो ना, तर लागोपाठ येणारे अंक म्हणा, अक्षर म्हणा, चिन्ह म्हणा, ती पाहिली की जरा काय होतं, आपण कन्फ्युज होतो. अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही, केवळ सूत्राच्या आधारे जायचं. अगोदर मोजायची, त्यानंतर गट पाडायची आणि मग केवळ उत्तरे काय भरणं. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आले? उदाहरण नोट डाऊन केले? ओके, कम टू द नेक्स्ट. चला आता हे आहे दुसरं उदाहरण. सोपंच आहे, काहीच अडचण नाही. उदाहरण नोट डाऊन करून घ्या. करेक्ट. पहा, आता जरा आपण उदाहरणामध्ये व्हेरिएशन घेणार आहोत. सुरुवातीला आपण काय केलेली होती? मागच्या वेळेला अक्षरांच्या लयबद्ध मांडणीमध्ये अनेक प्रकार पाहिले. जवळजवळ 9 ते 10 प्रकारची जी उदाहरणं आहेत ती आपण वेगवेगळ्या पद्धतीने सोडून घेतलेली आहेत. अगदी त्याच पद्धतीने फक्त अक्षरांच्या ऐवजी अंकांचा वापर. बरोबर. पुन्हा इथे त्या सूत्राप्रमाणे जाऊयात का? त्या इथे लक्ष. उदाहरण लिहून झाले सगळ्यांचं? बघा, सुरुवातीला काय मोजा. उदाहरण लिहिता लिहिताच मोजलं होतं लिहितानाच. एकूण अक्षरे लिहितील. एकूण अक्षरे बरेच मोठे नाही का? एकूण अक्षरे झाली होती 24. किती झालेली होती? 24. मग गट कसे पाडायचे आपल्याला? बघा, 3ची जर पाडली तर गट पाडताना ना, आता एक लक्षात घ्या, आपण जरा पुढच्या उदाहरणांकडे गेलेलो आहे. गट पाडताना त्या उदाहरणामध्ये जी अक्षर आलेली ती कोणत्या प्रकारची आहेत ना, किंवा अंक आहेत ते वेगवेगळे कोणते? आता इथे जर पाहिलं तर पहा, 7 1 5 0 4 2. पुन्हा आता इथे रिपीट झालं. 7 पासून 7 1 0 5 4 2. पुन्हा रिपीट झाले. आता रिपिटेशन 7 पासून झाले, बरोबर की नाही? हे 7 इथे रिपिटेशन झाले, पुन्हा इथे रिपिटेशन झालेले. आता अक्षर मालिका म्हणजेच रिपिटेशनच आहे.
पुढच्या वेळेला आपल्याला रिपिटेशनला काही दिसत नाही, पण आपण काय करायचं, दोन गट कितीचे पडले हे दोन गट, 2, 4 आणि 6चे पडले, त्याच पद्धतीने पुढचे गट पाठवून घ्यायचे. ओके, 2, 4 आणि 6, ठीक आहे. आणि हे उरलेले 6, म्हणजे इथे आपण गट कसे पाडले, 6 अक्षरांचे गट पाडले, 6 चौक 24 याप्रमाणे. आता इथे जर तुम्ही निरीक्षण केले ना, तर हा जो पहिला गट आहे त्याच्या पुढचा हा दुसरा गट, या दोघांचा कंपॅरेटिव्ह स्टडी बघायचा, दोघांमध्ये काय बदल झालाय. ठीक आहे. आता इथे बघा, हा 7, 1, 5, 0, 4, 2, 7, 1, 0, 5, 4, 2. आपण आतापर्यंत पाहत होतो कडेच्याच मुलांना जागा बदलायची हौस असते. अरे इथे मधल्यांनी पण बदलली ना, बघा या 5 गेला, हा गेला इकडे, हा 5 इकडे, कडेच्या बसले. पुढे काय झाले बघा, पुढे अगोदर ह्या दोघांनी जागा बदलली ना, आता पुढच्या गटामध्ये मात्र ना त्या दोघांची जागा बदललेली नाही दिसत. 7च्या नंतर इथे हा 4 आलाय. काय झालंय, हा 7च्या नंतर 4 आलाय. आता हा आणि मग पुढे हा 1 पण आहे, 2 पण आहे. मग आता इथे मिसिंग कोण राहिलाय बरं, कोण मिसिंग आहे, तर हा इथे 5 मिसिंग राहिले, बरोबर का, 5 मिसिंग राहिले. पण मग इथे जर जागा बदललेली पाहिली आपण, तर जागा कोणी बदललीये, हा इथे 0,5 असा होता, इथे 0,5 आलाय. पण इथे जागा बदलताना या 4ने जागा बदलली आणि या 1ने जागा बदलली. अगोदर काय केलेलं होतं, मधल्या दोघांनी जागा बदलली, आता ह्या दोघांना पण मूड आला, त्या दोघांनी पण जागा बदलली. हा एकदा, मग हा जो 1 होता तो इथे सुरुवातीला होता, तो इथे गेला, हा असा इकडे पुढे, आणि हा 4 इकडे आला मागे. या दोघांनी जागा बदलली, आता या दोघांनी पण जागा बदलली. पुढच्या वेळेला आणखी बदल झालाय, बरोबर. आता हे उरलेले अक्षर मालिकेतल्या 4 अंकांनी जागा बदलली, उरले फक्त 2 जण. त्यांना वाटलं तर आम्ही तरी का शांत बसायचं, त्यांनी जागा बदलली. मग हा शेवटी राहिलेला 2 हा इथे आलाय बघा, हा 2 इकडे गेलाय, आणि मग हा 7 कुठे येईल, शेवटी येईल. मग इथे हा 2 सुरुवातीला आलाय, हा 7 शेवटी आलाय. म्हणजे मग इथे पुन्हा काय झाला, हा मग 4, 0, 5 आणि इथे असणार आहे हा 1. आलंय लक्षात, बऱ्याच जागा बदलल्या रे त्यांनी. 6 जण होते ना, अगदी नंबर लावून जागा बदलल्या. आधी सुरुवातीचे मधले 2, त्यानंतर हे हाईटला फर्स्ट आणि हाईटला सॉरी हा सेकंड लास्ट, आणि मग नंतर परत फर्स्ट अँड लास्ट. आपण मागच्या वेळेला असं उदाहरण पाहिलं होतं ना आपण, याच्या अक्षरांच्या लयबद्ध मांडणीप्रमाणे हे सुद्धा उदाहरण आहे. यांनी सुद्धा अशाच प्रकारे जागा बदलल्यात. आता हे लक्षात आलं असेल. आपल्याला पर्याय काय शोधायचे, जे अंक मिसिंग होते, ज्यांना आपण भरले त्यांनाच आपण पर्याय शोधायचे. इथे आपण भरला 5 आणि इथे भरला हा 1, म्हणजे उत्तर मिळालं हे 5, 1, पर्याय क्रमांक 4. आले लक्षात, काही अडचण, उदाहरण लिहून घेताय. याचं स्पष्टीकरण लिहिताना मात्र व्यवस्थित स्पष्टीकरण लिहून घ्या. आता हे स्पष्टीकरण लिहिताना तुम्ही म्हणाल की आता ते भारत जागा बदलून झाल्यात, मग लिहिताना काय करा, पहिला गट, मग जो तयार झालेला गट आहे तोच इथे लिहून काढा. त्यानंतर मग दुसरा गट, मग दुसऱ्या गटामध्ये काय झाले हे समजून घेण्यासाठी आपण काय करूयात, मग इथे ते स्पष्टीकरण लिहा स्पष्टपणे. म्हणजे लिहिण्यामुळे काय होतं माहितीये का, ही जी गोष्ट असते मेंदूमध्ये तरंग जे असतात, ते तरंग जे असतात ना, ते तरंग असतात, ते बऱ्यापैकी फ्लोज असतात त्याचे, आणि मग हे पटकन त्यावेळी लक्षात येतात, पण नंतर मात्र त्याचं दृढीकरण होत नाही, नंतर ते आपण विसरून जातो. आणि लिहिल्यामुळे काय होतं, त्याचं दृढीकरण होतं. नंतर जेव्हा असा एखादा प्रश्न येईल तेव्हा याप्रमाणे आपल्याला सहज सोडवता येतो. ठीक आहे, अगदी गटाप्रमाणे याचं छान स्पष्टीकरण लिहून घ्या, योग्य पर्याय लिहा. ठीक आहे, समजलंय? जाऊयात पुढे.
चला, आज खूप अभ्यास झाला काय, कंटाळले हा. आज दिवसभर शाळा अटेंड केली, मग अभ्यास अटेंड केला, कंटाळले ना. चला, थोडीशी गंमत करायची बघा, केवळ 5 मिनिटांची गंमत. नंतर एक उदाहरण घ्यायचे आपल्याला आणि मग तुमच्या प्रश्नांकडे जाऊयात आपण. आता ही गंमत बघा. अरे हे काय आहे? येस, काल मी तुम्हाला एक ब्रेन एक्सरसाइज सांगितलेली होती, ठीक आहे. आणि आज तुम्हाला एक दुसरी एक्सरसाइज सांगणार आहे, जिला आपण न्यूरोबिक्स एक्सरसाइज असं म्हणतो. न्यूरोबिक्स एक्सरसाइज. आता ह्याच्यामध्ये ना काय करायचं ते आधी समजून घ्या. अजिबात दिलेल्या त्या चित्रांप्रमाणे कृती लागायची नाही. मला माहितीये लागले तुमचे बोट फिरायला लागेल. आता सुरुवातीला काय करायचं आपल्याला? दिस इज युअर राईट हँड, दिस इज युअर लेफ्ट हँड. सुरुवातीला काय करणार आपण? राईट हँडला साईन करायचे आपल्याला. ओके. आणि लेफ्ट हँडला दिस इज विक्ट्री. ओके आणि विक्ट्री. नेक्स्ट टाइम काय करायचे? पटकन लगेच याचं करायची विक्ट्री आणि याचं करायचं ओके. झालं? थांबायचं नाही, लगेच पटकन 2च मिनिटात याची करायचं ओके, याची करायची विक्ट्री. पुन्हा विक्ट्री ओके, ओके ओके विक्ट्री. असं कंटिन्युअसली तुम्हाला 30 सेकंद करायचे न थांबता. आता इथे ना सुपरविजन कोणी करणार नाही, तुम्हीच तुम्हाला मार्ग द्यायचे. जिथे चुकलं तिथे थांबायचं, पुन्हा पहिल्यापासून ऍक्टिव्हिटी सुरू करायची. पण तुम्हाला केवळ 30 सेकंदाचा वेळ आहे. हो बरोबर, छान करताय सगळेजण, अगदी ट्राय करून बघताय, मस्त आहे. ह्या केवळ ह्या तासापुरत्या ह्या गोष्टींचा विचार करू नका. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन कंटिन्यू करण्यासाठी मदत करतात. त्या केवळ एक गंमत म्हणून अजिबातच नाही, गंमत म्हणून तुम्ही या हवं तर, परंतु याचा तुमच्या ब्रेनशी असलेलं जे कनेक्शन रिलेशन आहे ते मात्र लक्षात घ्या. त्याचा सराव करा. याचा जितका सराव तुम्ही अधिक करा, तो छान जमेल ना, तर त्याला ना तुमच्या शाळेमध्ये एक बक्षीस द्यायला सांगणार आहे बरं का. 5 मिनिटांची एक फन ऍक्टिव्हिटी घ्यायची. त्या फन ऍक्टिव्हिटी मध्ये तुमच्यापैकी जो छान करणार आहे ना, तर त्याला आपण काय करणार आहे? मस्तपैकी छान प्राइज देणार आहे. ओके. आणि खरं तर पहिलं प्राइज आपल्याला येतच. कोणी शाबासकी म्हणायची वाटच नाही बघायची. हा आपला उजवा हात असा पाठीवर घ्यायचा, म्हणायचं शाबास रे, मीच मला शाबास म्हणायचं, दुसऱ्यांची वाटच नाही पाहिजे. ओके ठीक आहे, चालेल. पास. खेळ बंद. पटकन हातातलं सगळं जे आहे ते तुमच्या ज्या चालल्यात ते बंद करा. उदाहरणाकडे जाऊयात. हातात पेन घ्या, चला पटकन. यानंतर आहे हे आपलं पुढचं उदाहरण. बरेच अंक आहेत बरं, इतकंच सोपं आहे, टेन्शन घेऊ नका. खेळ बंद करा. अजून बऱ्याच जणांचा खेळ चाललाय, खेळात अडकलेत बरेच जण अजून सुद्धा. वही समोर घ्या, पटकन पेन हातात घ्या, उदाहरण नोट डाऊन करा. चला पहा, पुन्हा एकदा काय करायचंय? आपल्या सूत्राप्रमाणे जायचे. काय होतं सूत्र? काय होतं सूत्र? विसरू नका. मोजा, गट पाडा आणि त्यानंतर भरा. बरोबर. आता काय करा? चला अक्षर मोजा, सॉरी अंक मोजा. किती आहेत ही अंक? एकूण अंक झाले, मोजले सगळ्यांनी अंक? बरोबर. एकूण अंक झाले 20. म्हणजे आपल्याला गट पाडता येतील 4 पंचे 20. 5 कसा का बरं जोडतो रे? तुमच्या त्या मोलासारख्या ह्या 5ला पण 6चीच आठवण येते का? 4च्या ऐवजी न होतो, 5चा 6 होतो. चला थकले होते बिचारे. 4 पंचे 20 म्हणजे एकतर आपण इथे गट करू शकतो 4चा, किंवा आपल्याला गट करता येईल 5चा. पण हे गट करताना आता एक गंमत मी तुम्हाला मागे सांगितली ना, की त्या मांडणीमध्ये जे वेगवेगळे अंक आलेले आहेत ते बघायचे. आता इथे 4 3 2 1 0, 5 पण आहे. 4 3 2 1 0 5. परत 4 3 2 1. अरे नंतर 6 आलाय.
पण इथे ना बहुतेक इथे म्हणजे आपल्याला इतर 4चा करायचं किंवा 5चा करायचं आपलं ठरलंय की नाही. मग पुढे जाऊ द्या 1 2 3 4 जाऊ. त्यानंतर 5 4 3 2 1 हे 5 अंक, पुढचे 2 आणि 3 हे 5 अंक आणि हे पुढचे उरलेले 5 अंक. आता इथे प्रत्येक वेळेला काय झालंय माहिती का, प्रत्येक मांडणीमध्ये पहिला जो अंक आहे ना तो अंक बदललाय. बघा काय झालंय, इथे 4 होता, 4 3 2 1 आहे, पण हा जो 0 आहे हा झालाय स्किप. काय झालाय हा स्किप. पण पुढे गट बदलला आहे ना, गट तर 5चा राहिला ना, मग तो स्किप झाला. मग त्याची जागा कोणी घेतली, ऍड कोणीतरी झाला असेल. स्किप झाला म्हटल्यावरती कोणीतरी ऍड झालाय, तर ऍड झालाय हा 5, म्हणजे 1 झाला स्किप, 1 झाला ऍड, 0 झाला स्किप आणि 5 झाला ऍड. त्या संख्यांचं जर निरीक्षण केलं ना तर संख्या चढत्या क्रमाने पहा, 0 1 2 3 4. मग 4च्या नंतर कोण येतो, 0 म्हटला आता मी झोपलो, आता मी जातो झोपी. मग 5 म्हटला बरं तू झोपी जा, मी थांबतो. मग इथे 5 आला, हा गेला स्किप झाला, हा ऍड झाला. पुन्हा पुढे बघा, पुढे हा शेवटी 1 आहे, हा 1 स्किप झाला आणि मग त्याच्या पुढचा या क्रमाने 5च्या पुढचा कोण आहे, 6 आहे, तो 6 ऍड झालाय. 6 ऍड झाला तरी मग इथे 5 4 3 2 हे कशीच राहणार आहेत. ती जागा 5ची मिसिंग राहिली होती, आपण ती भरली. पुन्हा पुढच्या वेळेला हा शेवटचा 2 पुन्हा काय झालाय, शेवटचा 2 झालाय, तो बरोबर स्किप झाला स्किप. आणि 2च्या ऐवजी मग कोण ऍड व्हायला पाहिजे, 2च्या ऐवजी करेक्ट 6च्या पुढचा अंक हा जो 7 आहे तो या ठिकाणी झालाय ऍड. मग 7 6 5 इथे आला 4 आणि मग हा 3 या प्रकारे. मग बघा कोणाला भरलं आपण इथे, 5ला भरलं आणि 4ला भरलं. अगदी सोपं, म्हणजे आपल्याला इथे उत्तराचा पर्याय मिळाला रे. मिळाला, उत्तराचा पर्याय आहे 5 आणि 4. हे सुद्धा जे उदाहरण आहे ना त्या प्रकारचं होतं. आपण म्हणालो होतो पहा सुरुवातीलाच काय, व्हेरिएशन. तर हे व्हेरिएशनची आपण सगळीशी उदाहरणं आहेत तर ती इथे घेतलेली आहेत. आता यामध्ये काही अडचण बहुधा नसेल, उदाहरण व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचे. हा बरोबर, ते जे मी केलेलं स्पष्टीकरण होतं ते मी काय करते प्रत्येक वेळेला लिहिणे करते का, तुम्ही तुमच्या मनाने स्पष्टीकरण लिहायचे. नाही का बऱ्याचदा आपलं होतं काय, फळ्यावर लिहून दिलेलं असतं आणि आपलं चालू होतं क ह ब, अजिबात करायचं नाही. उदाहरण गणिताचं असेल, बुद्धिमत्तेचं असेल, एकदा फळ्यावर शिक्षक समजून देतात तेव्हा समजून घ्या आणि नंतर काय करा, स्वतः ते उदाहरण आपल्या वहीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करत जा. फळ्यावर अगदी न बघता जो स्वतःवर प्रयोग करतो ना तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होत राहतो. सतत स्वतःवर प्रयोग करत राहा. आता हे जमेल का, हे करता येईल का, ठीक आहे. हे उदाहरण समजले सगळ्यांना. आता या ठिकाणी पुढे आपण काय करूया, तुमच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी तुम्ही विचारा आणि हे जे उदाहरण आहे ते उदाहरण तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करा. ते उदाहरण सोडवा, तुमच्या शिक्षकांना दाखवा. नाही जमलं पुन्हा एकदा त्यांना विचारा, ठीक आहे. चला, कोणाला काही अडचण असेल तर बोला. पण अक्षरांच्या लयबद्ध मांडणीच्या नंतर आज अंकांची लयबद्ध मांडणी जी आहे ना ती शिकलोय, बरोबर. जशा अक्षरांच्या लयबद्ध मांडणीमध्ये अनेक टाइप्स घेतले त्याप्रमाणे अंकांच्या लयबद्ध ठीक आहे. आता सगळ्यांनी 2 मिनिटं माईक ऑफ करा पटकन. माईक ऑफ करा. उदाहरण सोडून दाखवा. तिसरं
चौथं उदाहरण विचारले. मॅडम चौथ्याचे 5-5 उदाहरणांचे आपण काय 5-5 अंकांचे आपण काय केलेले होते या उदाहरणामध्ये गट केलेले होते. इथपर्यंत लक्षात आलेलं होतं. आता इथे एक छोटासा नियम लक्षात ठेवायचा, अगदी गंमत म्हणून लक्षात ठेवायचं. काय? स्किप अँड ऍड हे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला येणार आहे बरं का. बऱ्याच ठिकाणी हे सूत्र जे आहे ना ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. स्किप ऍड स्किप ऍड स्किप ऍड. इथे प्रत्येक वेळेला हा जो शेवटचा अंक आहे तो स्किप झालाय आणि पुढचा अंक त्याला ऍड झालाय. 0 स्किप झाला आणि हा इथे हे जर पाहिलं आपण तर हा चढता क्रम दिसतोय ना तुम्हाला. मग 4च्या नंतर कोण आहे तो बरोबर तिथे येऊन बसला. मग 4च्या नंतर 5 ऍड झाला. 0 स्किप 5 ऍड. पुढच्या वेळेला 1 स्किप 6 ऍड. पुन्हा पुढच्या वेळेला हा 2 स्किप आणि मग हा पुढे 7 ऍड. मला जर वाटलं तर मी पुढे कितीही जाईल. या पद्धतीने आपल्याला लयबद्ध भांडणे आणखी पुढे कितीही वाढवता येईल. सोप्पाचा भाग होता. लक्षात काय ठेवलं? फक्त स्किप ऍड स्किप ऍड. ओके, समजलंय? बोला, अजून काही अडचण? सगळं समजलं सर. दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न समजून सांगवा. दुसऱ्या प्रश्नात किती अंक होते? चौथा प्रश्न दाखवा. मॅडम त्या सूत्रानुसार कसे सोडवायचे? चौथा प्रश्न दाखवा. मॅडम दुसरा प्रश्न 24 अंक होते. मॅडम दुसरा प्रश्न सोडून दाखवा. मॅडम हा प्रश्न सोडून दाखवा. मॅडम चौथा प्रश्न सोडून दाखवा. मॅडम दुसऱ्या मॅडम तुमचे प्रश्न माझ्या लक्षात आले. मॅडम पटकन सोडवते. अगदी बरोबर. इथे आपण काय केलं होतं? 5-5 चे गट केलेले होते दुसऱ्या प्रश्नामध्ये. बरोबर, काय केलेलं होतं? 5-5 चे गट केलेले होते. पहा पुढे 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि हा 5. पुढे पुन्हा 1 2 3 4 आणि हा 5. आणि हे बहुतेक काहीतरी नाही, इकडे लक्ष द्या. पुन्हा एकदा थोडीशी मिस्टेक झाली. पहा इथे आपण 5 नाही, हा अंक सोडला ना आपण. 6 जे अंक आहेत त्याचा गट केलेला होता. हे पहा असं होतं बरं का बऱ्याचदा. कधी कधी काय होतं, थोडीशी घाई होते आपल्याकडून. आपण काय म्हणालो होतो की गट पाडताना त्यात जे वेगवेगळे अंक आलेले आहेत ते बघायचे. इथे 7 1 5 0 4 2 हे अंक होते ना, 6 अंक होते. 6चाच गट पाडायचा, 5चा नाही. 2 4 आणि पुन्हा हे 6. 2 4 आणि पुन्हा हे 6. बरोबर. मग इथे तुम्हाला आणखी एक नियम सांगितलेला होता. काय म्हणाले होते मी? हे जे दोघे जण आहेत ना त्या दोघांनी सुरुवातीला जागा बदलली. पहा हा 0 गेला आधी, 5 गेला नंतर. मग ह्या दोघांचं बघून पुन्हा या दोघांनी जागा बदलली पुढच्या गटामध्ये. पुढच्या गटामध्ये काय झालं? मग हा 4 गेला इथे आणि हा 1 गेला इथे. हा इथे म्हणजे इथे 7, त्यानंतर हा 4, त्यानंतर हा 0, मग इथे 5 आणि 1 2. अशी काय झालेली होती? आपली अंकमालिका झालेली होती. मग पुन्हा पुढच्या वेळेला काय झालं? यांचं बघून यांनाही वाटलं आम्हालाही जागा बदलायची. ह्या 2ने जागा बदलली, ह्या 7ने जागा बदलली. 2 गेला सुरुवातीला, 7 गेला शेवटी. आणि मग पुढचे काय झाले? इथे 4 0 हा 5 आणि इथे हा आला 1. म्हणजे 5 आणि 1 हे दोन अंक आपण इथे भरले होते आणि ते आपलं काय होतं? पर्यायाचं योग्य उत्तर. आता काही अडचण? मॅडम त्या सूत्रानुसार कसे सोडवायचे? नाही. सगळे समजलं. बरं, छानच. मॅडम त्या सूत्रानुसार कसे सोडायचे? सूत्र काय होतं आपलं? मोजा गट पाडा. मोजा गट पाडा भरा. मॅडम ते नाही, दुसरं होतं. अगदी बरोबर. मॅडम दुसरं सोडायचं ते सांगा की.
मॅडम चौथा प्रश्न दाखवा. हा मॅडम हे दुसऱ्या चित्रात कसं सूत्रानुसार सोडवायचं? प्रश्न सोडवायचे ते दाखवा. चौथा मॅडम प्रश्न प्रश्न पाहिला आकृती तुमच्या दाखवा. स्क्रीनवर आहे. ठीक आहे, प्रश्न लिहून घ्या. प्रश्न लिहून घेतल्यानंतर इथे आज आपण आपला जो तास आहे ते संपवतोय. मॅडम प्रश्न आकृती दाखवला ती समजलीच नाही. मॅडम कोणती प्रश्न आकृती? मला एक्सरसाइज दिलेली ती का एरोबिक्सची? होती. मॅडम कमेंट बॉक्स चालू. दाखवा 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 दाखवा. नोट डाऊन करून घ्या. मॅडम आणि काही इथे आपण समजलीच आजचा नाही. जो तास आहे मॅडम दाखवा किती. मॅडम हीच आली. काय काय नाही. चार केलाय. हा मॅडम हीच आकृती.